तर आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 4.3 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्याच्यामधलं पहिलं प्रॉब्लेम. आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एकूण दोन प्रॉब्लेम दिले. तर पहा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स. आणि पहिल्यातलं पहिलं प्रॉब्लेम थ्रू द पॉइंट 2 1 and parallel to the line represented by 2x square plus 3xy minus 9y square equals to 0. पाहिजे टेक्स्टबुक मधला पहिला नंबरचा प्रॉब्लेम, पेज नंबर मला वाटते 1 to 7. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आहे थ्रू द पॉइंट 2 3 and parallel to the lines represented by x square plus xy minus y square equals to 0. ओके, आता हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहे जवळपास सारखे प्रॉब्लेम. आता हे जे प्रॉब्लेम आहे त्यामध्ये फरक कुठे आहे पहा, लक्षात आहे थोडंसं. आता इथे पहा काय विचारलं तुम्हाला, जॉइंट इक्वेशन काढायचं दोन लाईन्स. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये या पॉइंट मधून जाणाऱ्या त्या दोन लाईन्स आहेत आणि या लाईन्सला या दोन लाईन्सला याच्यामधल्या त्या पॅरलल असतात. सेकंड प्रॉब्लेम मध्ये त्या लाईन्स या पॉइंट मधून जातात नाही, या इक्वेशननी रिप्रेझेंट केलेल्या लाईन्सला ते पॅरलल. आता हे दिसताना दोन्ही प्रॉब्लेम थोडेफार सारखे जरी दिसत असेल तरी यांना सोडवताना थोडंसं हे प्रॉब्लेम थोडं पहिल्या नंबरचं प्रॉब्लेम थोडं इझी आहे आणि सेकंड नंबरचं प्रॉब्लेम थोडंसं हार्ड आहे. काय फरक आहे दोन प्रॉब्लेम मध्ये? तुम्ही जर दोन्ही इक्वेशन जर ऑब्झर्व केले तर पहा लक्षात आहे, इथे जे पहिल्या प्रॉब्लेम मधलं इक्वेशन आहे तुम्हाला दिलेलं ज्याला आपल्या लाईन्स पॅरलल आहे, कशा आहेत पॅरलल. आता हे इक्वेशन इझिली फॅक्टराइज होते पहा, 2 आणि मायनस नाही येतात -80 आणि -80 असे फॅक्टर मारायचे की त्यांचं ऍडिशन ची आली पाहिजे. तर मला वाटते 6 आणि मायनस. आता याच्यातलं पहिलं प्रॉब्लेम जे आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला इक्वेशन दिले आहेत होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्री, ते इझिली फॅक्टराइज होते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम थोडेसे इझी मेथडने सुद्धा सॉल्व्ह. पण ज्यावेळेस मी सेकंड प्रॉब्लेम कडे जातो तर ही इक्वेशन जे आहे पहा, x स्क्वेअर प्लस xy मायनस y स्क्वेअर इथे 1 आहे, इथे 1 आहे, त्यामुळे -1 जे फॅक्टर म्हटलं त्यांची ऍडिशन +1 आली पाहिजे, -1 चे फॅक्टर इथे पडणार. मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं हो, तर साहजिकच याची मेथड थोडीशी हार्ड मेथड आहे, याची थोडीशी सोपी मेथड आहे. पण एक काम करू आपण, दोन्ही प्रॉब्लेम काय लक्षात घ्या, सोडताना वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करता येते, पण आपण सॉल्व्ह करताना हे दोन्ही प्रॉब्लेम एकाच मेथडनी सॉल्व्ह. कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचे? फक्त एका मेथडनी सॉल्व्ह. आता ती मेथड कुठली राहील? तर एकच मेथड आपण अप्लाय करणार, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आपण हे दोन्ही प्रॉब्लेम एकाच मेथडनी सॉल्व्ह करणार आणि सोपे आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये ही या प्रॉब्लेमसाठी जी काही मेथड आपण वापरू तीच या प्रॉब्लेमसाठी वापरू. वेगवेगळ्या पुस्तकात, वेगवेगळ्या गाईडमध्ये किंवा वेगवेगळ्या टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे, पण दोन्ही प्रॉब्लेमला जर सेम मेथड असेल तर साहजिकच तुम्हाला समजायला सोपं असेल. आता याच्यात पहिल्या नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. आता सॉल्व्ह करताना फक्त एक थोडंफार लक्षात ठेवायचं, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं इंट्रोडक्शन ऑफ पेअर ऑफ लाईन्स मध्ये की लाईनचे इक्वेशन जे असतात वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. आता लाईनचे जे वेगवेगळ्या फॉर्म मधले इक्वेशन असतात, आता त्या वेगवेगळ्या फॉर्म मधल्या इक्वेशन पाहायचे. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिले, त्याच्यातलं एक इक्वेशन आपण लिहिलं होतं स्लोप पॉइंट फॉर्म. कोणता फॉर्म होता लाईनच्या इक्वेशनचा? इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट. इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट. आता हा स्लोप पॉइंट फॉर्म असतो काय, तर तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहायचं स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये, तर तुम्हाला लाईनचा स्लोप दिलेला असतो. सपोज लाईनचा स्लोप या आणि लाईनवरचा एक पॉइंट तुम्हाला जर दिलेला असेल, पहा लक्षात मी काय काय बोलतो तिकडे. कुठलं इक्वेशन अप्लाय करणार आपण? लाईनचं असं इक्वेशन ज्याच्यामध्ये लाईनचा स्लोप तुम्हाला दिलेला असतो आणि लाईनवरचा एक पॉइंट जर तुम्हाला दिला असेल तर अशा वेळेस लाईनचं इक्वेशन जे असते ते असते y मायनस y1 आणि इज इक्वल टू m into x minus x. हा फॉर्म लक्षात जर ठेवला तर या फॉर्म वरून तुम्हाला इझिली ते सॉल्व्ह करता येईल. थोडेफार कॅल्क्युलेशन तेवढे आपण पहा. कुठलं? लाईनचा स्लोप m आणि लाईनवरचा एक पॉइंट तुम्हाला दिला असेल त्याची कोऑर्डिनेट x y1 असतील, तर लाईनचं इक्वेशन असते y मायनस y1 इक्वल्स टू m into x minus x. बस या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. तर आपण दोन्ही प्रॉब्लेमसाठी सेम मेथड अप्लाय करणार आहोत, त्याच्यामुळे साहजिकच दोन्ही प्रॉब्लेम समजायला थोडेसे सोपे जातील. चला त्याच्यातलं बघू आपण पहिलं प्रॉब्लेम. लिहून टाका गिवन इक्वेशन. ओके, तुम्हाला दिलेली इक्वेशन आहे 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इक्वल्स टू 0. आम्ही दोन्ही प्रॉब्लेमसाठी सेम मेथड अप्लाय करतो, त्याच्यामुळे प्रकार हे प्रॉब्लेम थोडंसं कठीण. आता याला कम्पेअर करायचं. कम्पेअर
कंपेअरिंग. कशाची कंपेअर करायचं याला, तुमच्या स्टँडर्ड इक्वेशनची कंपेअर करा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता याच्याशी कंपेअर करा. याच्यावरून a, h आणि b ची व्हॅल्यू काढून घ्या. a ची व्हॅल्यू येईल पहा, a म्हणजे x स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 into. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची 2h ची व्हॅल्यू. 2h ची व्हॅल्यू xy चा कोएफिशियंट 2 into 3. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची b ची व्हॅल्यू. b जो आहे तो y स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे आणि b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार मायनस. तुमच्या नेहमीच्या ट्रॅकमध्ये. आता लेट m1 and m2 be the slope of lines represented by given equation. आता सपोज या लाईन हे इक्वेशन दोन लाईन्स रिप्रेझेंट करणार. त्यातल्या पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 घेतला, दुसऱ्या लाईनचा स्लोप आपण m2 घेतला. ओके, माझा तुमच्या नेहमीच्या मेथडने बोला. सगळ्यात पहिले आपण काढू m1 प्लस m2. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय असते. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू मायनस 2h बाय b. अँड नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची m1 into m2 ची व्हॅल्यू. आता m1 into m2 ची व्हॅल्यू काय असते हो, ओके. आता m1 प्लस m2 आणि m1 into m2 ची व्हॅल्यू आपण काढू. त्याच्यावरून तुम्हाला मिळणार m1 प्लस m2 ची व्हॅल्यू मायनस. आता 2h ची व्हॅल्यू ते 3 आहे, त्याच्यामुळे 3 आणि b ची व्हॅल्यू मायनस नाही. आता मायनस इंटू मायनस प्लस होईल, त्याच्यामध्ये 3/9. आता 3/9 ला 1/3 असं लिहिता येते बा, मग करायसाठी असं. आता सेम असंच काढू आपण m1 into m2 ची व्हॅल्यू काढू. आता m1 into m2 ची व्हॅल्यू असते a by b. a ची व्हॅल्यू आहे 2 आणि b ची व्हॅल्यू आहे -9. त्यामुळे तुम्हाला m1 into m2 ची व्हॅल्यू पहा काय मिळणार, -2π. आता सोप आहे. एक स्टेप कंटिन्यू काय करतो तिकडे लक्ष द्यायचं. प्रॉब्लेम सेम आपण एकाच मेथडने सॉल्व्ह केलो होतो. दोन्ही त्याच्यामुळे थोडे सोपे जाईल. काय दिलेलं इक्वेशन घेतलं, कंपेअर केलं तुमच्या नेहमीच्या मेथडने. a, h आणि b ची व्हॅल्यू काढली. याच्यावरून m1 प्लस m2 आणि m1 into m2 ची व्हॅल्यू काढली. आता हे जे इक्वेशन आहे m1 प्लस m2 आणि m1 into m2, याला आपल्याला इक्वेशन 1 नाव देता येते. इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल. तर याला नाव देतो मी इक्वेशन नंबर 1. हे दोन्ही मिळून इक्वेशन नंबर 1, कारण दोन्ही व्हॅल्यू आपल्याला ऍट अ टाइम पुट करायचे. आता याच्यानंतर पहा प्रॉब्लेम मध्ये इथपर्यंत झालं. हे दिलेल्या लाईन वरून आपण लिहिलं. आता तुम्हाला दिलाय की तुमच्या ज्या रिक्वायर्ड लाईन या पॉइंट मधून जातात आणि या लाईन्सला पॅरलल आहे. आता तुम्हाला माहिती आहे लाईन्स जर पॅरलल असेल तर स्लोप कसा असतो, त्यांचा सेम असतो, नाही का. आता इकडचे प्रॉब्लेम मी तुम्ही मोडतो. Now, required lines are parallel to the lines represented by given equation. तर तुमचे ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत ते या दिलेल्या दिलेले जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये दोन्ही लाईन्सचा पॅरलल आहे. पहिली लाईन याच्यातल्या पहिल्या लाईनला, दुसरी लाईन याच्यातल्या दुसऱ्या लाईन. आता पहिली लाईन याच्यातल्या पहिल्या लाईनला पॅरलल आहे, म्हणजे तुमच्या पहिल्या लाईनचा स्लोप राहील m1. पहा लक्षात, दोन लाईन्स पॅरलल असेल तर स्लोप इक्वल असतो. त्याच्यामुळे देअरफॉर slope of required lines,
B m1 and n, and required lines are passing through point. Therefore, equation of required lines. Therefore, equation of lines having slope m1 and m2 passing through point. आता इथे तुम्हाला पॉइंट दिलाय, कुठला पॉइंट आहे तो पॉइंटची कोऑर्डिनेट एकदा व्यवस्थित चेक करा. अँड पासिंग थ्रू पॉइंट, आता इथे तुम्हाला पॉइंट दिलाय, पॉइंटची कोऑर्डिनेट आहे 2 - 1. पासिंग थ्रू पॉइंट 2 - 1. काय केलं आपल्या रिक्वायर्ड लाईन्स या त्याच्यातल्या दोन लाईनला पॅरलल आहे, त्याच्यामुळे आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप सुद्धा त्या दोन लाईनचा जो स्लोप आहे त्याला इक्वल राहील. त्याच्यामुळे आपल्या लाईनचा स्लोप पहिल्या लाईनचा m होईल, दुसऱ्याचा m. आता आपल्याला आपल्या रिक्वायर्ड लाईनची इक्वेशन काढायची आहे. ओके, तर आपल्या रिक्वायर्ड लाईन्स जे आहे त्यांचे स्लोप हे आहे आणि या पॉइंट वरून जातात. आता तुम्हाला माहिती आहे लाईनचा पहिल्या लाईनचा स्लोप आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे, दोन्ही लाईन्स या पॉइंट वरून जात आहे. तुम्हाला लाईनचा स्लोप दिलेला आहे आणि लाईनवरचा पॉइंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये इक्वेशन काढताना आपण स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये इक्वेशन काढून तुम्हाला माहिती आहे बोला. देअरफॉर आता पहिल्या लाईनचे इक्वेशन करतो y मायनस, आता y1 हा जो असतो पहा लक्षात द्या, y1 म्हणजे पॉइंटचा y कोऑर्डिनेट, हा पॉइंटचा y कोऑर्डिनेट आहे इथे मायनस होतो इक्वल्स टू नेक्स्ट असते m म्हणजे स्लोप. आता इथे स्लोप जो आहे पहिल्या लाईनचा तो आहे m1 इनटू x मायनस x1 ची व्हॅल्यू इथे. ओके, आता याला व्यवस्थित लिहून टाकू आपण. अँड सेकंड लाईनचे इक्वेशन पहा काय आहे, y मायनस, आता y1 ची व्हॅल्यू सेम राहील, मायनस इक्वल्स टू इकडे येईल m2 आणि इनटू x मायनस. मी दोन्ही लाईनची इक्वेशन ऍट टाइम लिहितो, फक्त इथे स्लोपची व्हॅल्यू बदलते. पहिल्याच्या स्लोप m1 आहे, दुसऱ्या लाईनच्या इक्वेशन मध्ये m2 आहे, बाकी दोघांचे पॉइंट सेम आहेत. त्याच्यामध्ये याला थोडंसं सॉल्व्ह करू. देअरफॉर इज तुमचं y मायनस इनटू मायनस इन प्लस y प्लस 1. आता एक काम करू, हा जो m1 इनटू x मायनस 2 याला लेफ्ट हँड साइडला घेऊन होईल मायनस m1 इनटू x मायनस 2 इक्वल्स टू 0 अँड y मायनस इंटू मायनस एक प्लस 2 आणि हा पुन्हा m2 ची टर्म जी आहे त्याला लेफ्ट हँड साइडला घेऊन मायनस m2 इंटू x मायनस आणि प्लस 2. आता ही झाली तुमची पहिली लाईन आणि ही झाली तुमची सेकंड. आता ही तुम्हाला मिळाली पहिल्या नंबरची लाईन आणि ही तुम्हाला मिळाली दुसऱ्या नंबरची लाईन. त्याच्यामध्ये m1 इंटू m2 ची आणि m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आपल्याला पुढे टाकायची. आता या दोन लाईनचं आपल्याला जॉइंट इक्वेशन घ्यायचं. कुठलं इक्वेशन घ्यायचं आहे? जॉइंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन घ्यायचं. प्रॉब्लेम थोडंसं मोठा आहे त्यामुळे थोडंफार लक्षात. आता देअरफॉर आता मी दोन व्हॅल्यू 9 वर सध्याच्या. देअरफॉर combine equation of your joint equation of these two lines. Therefore, joint equation of the lines. आता या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन तुम्हाला करायचं ऑफ द लाईन्स इज. चला आता पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे तुम्हाला y प्लस 1 मायनस m1 इंटू x मायनस 2 इक्वल्स टू 0 आहे. त्याच्यामध्ये पहिल्या लाईनचं इक्वेशन जॉइंट इक्वेशन घेताना पहिल्या लाईनचं इक्वेशन इंटू आता सेकंड लाईनचं इक्वेशन पहा y प्लस 1 मायनस m1 इंटू x मायनस 2 आणि इक्वल्स टू 0. चला आता याला सोडवायचं. चला आता मल्टिप्लाय करू. सगळ्यात पहिले आता पहिल्या टर्मनी आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. तुम्हाला मल्टिप्लिकेशन माहिती आहे पहिल्या टर्म y प्लस 1 याला मल्टिप्लाय. तुम्हाला पहिली टर्म मिळणार y प्लस 1 इंटू y प्लस 1 म्हणजे y प्लस 1 होल स्क्वेअर. आता y प्लस 1 याला जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला पहा मिळणार मायनस m1 इंटू x मायनस 2 इंटू y प्लस 1 याला.
मग आता मायनस m1 नी याला मल्टिप्लाय करतो, पाहिजे लक्ष द्या, तुम्हाला मिळणार आता सॉरी m1 नाही मिळणार, m2 मिळणार. ओके, आता मायनस m1 इंटू x मायनस 2 नी मल्टिप्लाय करतो, तुम्हाला मिळणार मायनस m1 x मायनस 2 इंटू y प्लस 1. ओके, आणि आता लास्ट टर्म तुम्हाला मिळणार पाहिजे तुम्ही मायनस इंटू मायनस येऊन जाईल प्लस m1 m2 x मायनस 2 होल्स आणि हा सोपा. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळणार therefore, आता सध्याच मी त्याला असं लिहितो y प्लस 1 होल स्क्वेअर. आता थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म कडे पाहू, तिसऱ्या आणि चौथ्या टर्म कडे. आता याच्यामधलं मायनस कॉमन निघणार, मायनस बाहेर निघाला, पुन्हा बाहेर काय निघणार होता x मायनस 2 इंटू y प्लस 1 बाहेर निघणार, त्याच्यामुळे x मायनस 2 इंटू y प्लस 1 याला मी बाहेर घेतो. आणि त्या ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, इथे राहील आता मायनस m2 प्लस m1, तिथे m2 प्लस m1 च्या व्हॅल्यू मी तयार येतो m1 प्लस. लक्ष द्या कसं सॉल्व. मायनसला कॉमन काढलं तर मायनस काढले त्याची साइन प्लस होईल, याची साइन प्लस होईल. x मायनस 2 इंटू y प्लस 1 याला मी कॉमन काढलं, मग इथे राहील तुमचा m2 आणि इथे राहील m1, m2 प्लस m1 किंवा m1 प्लस m आणि प्लस लास्ट टर्म आपल्याला लिहायची, लास्ट टर्म मी खाली लिहितो m1 m2 इंटू x मायनस 2 होल स्क्वेअर आणि इक्वल्स टू 0. आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर आता आपल्याला m1 प्लस m2 ची व्हॅल्यू माहिती आहे आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू माहिती आहे, इक्वेशन वर बघून ती पुट करायची. तर बोला काय मिळणार, आता पहिली टर्म तुम्हाला तीच मिळणार y प्लस 1 होल स्क्वेअर मायनस, आता हा x मायनस 2 जसंच्या तसं, हा y प्लस 1 तोही जसंच्या तसं. आता m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काढली ती 3/9 इंटू इथे 3/9 प्लस आता इथे m1 इंटू m2 ची व्हॅल्यू ती आहे मायनस 2/9, ती मी पुट करते आणि इंटू x मायनस 2 होल्स. हा लक्षात द्या, व्हॅल्यू पुट केल्या फक्त m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. आता कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे कठीण तर नाही, असं इझी आहे. आता एक काम करू आपण, इथे डिनॉमिनेटर मध्ये नाही ना, इथे डिनॉमिनेटर मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण इक्वेशनला 9 ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाइंग बाय 9, मल्टिप्लाइंग बाय 9, मल्टिप्लाइंग बाय 9. आता पूर्ण इक्वेशनला जर मी 9 ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार पाहिजे, फक्त कॅल्क्युलेशन आहे तसं काही कठीण नाही, 9 इंटू y प्लस 1 होल स्क्वेअर. आता इथे 9 ने मल्टिप्लाय करत 9 ची 9 कॅन्सल होईल, इथे मायनस 3 कॉन्स्टंट मी पहिले लिहितो इंटू x मायनस 2 इंटू y प्लस 1. इथे 9 ने मल्टिप्लाय करता 9 सोबत 9 कॅन्सल, इथे मायनस 2 इंटू x मायनस 2 होल स्क्वेअर. बस आता इथे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं, तर कॅल्क्युलेशन पार्ट कशी आहे, खूप काही हार्ड नाही, इझी आहे. लक्ष द्या. आता हा जो 9 आहे पहा, हा 9 जसाच्या तसा इंटू आता y प्लस 1 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन करायचं, a प्लस b होल स्क्वेअर किंवा x प्लस y होल स्क्वेअर, त्या फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, आणि याला दोन्ही मल्टिप्लाय करायचं y इंटू 1 इन y आणि याला दोन्ही मल्टिप्लाय करायचं प्लस 2y आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर तो येईल 1 चा स्क्वेअर तो येईल y, नंतर मायनस 3. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं इथे, सगळ्यात पहिले आता x इंटू y ते येईल xy, नंतर x इंटू प्लस 1 येते प्लस x, नंतर मायनस 2 ने मल्टिप्लाय करतो मायनस 2y आणि नंतर येईल मायनस 2 इंटू 1 ते मायनस 2. ओके, आता लास्ट टर्म कडे जाऊ आपण, लास्ट टर्म मध्ये मायनस 2. आता x मायनस 2 होल स्क्वेअर आहे, येईल x स्क्वेअर मायनस 2x आणि 2 चा स्क्वेअर येईल 4x आणि प्लस सेकंड टर्म आहे 2 चा स्क्वेअर येईल 4. पुढे फार कॅल्क्युलेशन डायरेक्ट लक्षात ठेवायचे. चला आता ह्याला 9 ने मल्टिप्लाय करू आपण, 9 ने जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला इथे मिळणार 9y स्क्वेअर प्लस 18y प्लस 9, इथे तुम्हाला मायनस 3xy मायनस 3x
मायनस इंटू मायनस प्लस येईल 3 टू द 6y आणि पुन्हा मायनस इंटू मायनस प्लस 6 नंतर आहे मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला मिळणार मायनस 2x² प्लस 8x नंतर मिळणार मायनस 8 आणि इक्वल्स टू 6. ओके चला आता हे सगळ्याचे सगळे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं त्याला व्यवस्थित लिहून टाकू आपण. पहिली टर्म आपल्याला पाहिजे x² किती आहे मायनस 2x² पाहिजे एकच टर्म. नंतर आपल्याला xy ची टर्म पाहिजे. xy ची टर्म आपल्या जो पाहिजे तर xy ची टर्म एकच आहे मायनस 3xy. नंतर आपल्याला y² ची टर्म पाहिजे. y² ची टर्म सुद्धा एकच आहे ती आहे प्लस 9y². नंतर आपल्याला x ची टर्म पाहिजे. आता x ची टर्म माझ्याजवळ दोन आहे पहा तर इथे आणि इथे मायनस 3x प्लस 8x येईल प्लस 5x. नेक्स्ट आपल्याला y ची टर्म पाहिजे. आता y ची टर्म पहा लक्षात द्या माझ्याजवळ हे एक टर्म आहे ही एक टर्म आहे 18y प्लस 6y हे 24y आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म आपल्याला पाहिजे. कॉन्स्टंट टर्म आपल्याजवळ आहे 1 2 आणि 3. 9 प्लस 6 येईल 15 15 मायनस 8 हे येईल 7 आणि इक्वल्स टू 0. आता तुम्हाला इथे पहिली टर्म जी असते x² ती मायनस नाही पाहिजे त्यामुळे एक काम करू याला -1 ने मल्टिप्लाय करू. दॅट इज आता मायनस ने मल्टिप्लाय केलं तर हे 2x² याची साइन प्लस होईल. ज्याच्या ज्याच्या मायनस आहे त्या प्लस करायचे आणि प्लस ची साइन नाही मायनस करायची. या पद्धतीने तुम्हाला जॉइंट इक्वेशन काढते. रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन इज रिक्वायर्ड. बस या पद्धतीने याला सॉल्व करायचं कठीण नाही आहे खूप इझी आहे. इझिली तुम्हाला सॉल्व करता येईल. पहा आता आपण याच प्रॉब्लेम मधलं सेकंड नंबरचं जे प्रॉब्लेम तुम्हाला दिला याच क्वेश्चन मधलं ते आपण पाहू. सेम तसंच आहे. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाइन किंवा फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द पॉइंट 2 3 अँड पॅरलल टू द लाइन्स गिवन बाय इक्वेशन x² प्लस xy मायनस y². मी इथे या ठिकाणी इक्वेशन लिहिलं आहे आणि पॉईंट लिहिला आणि याच पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे. सोपं आहे. मुद्दाम मी दोन्ही प्रॉब्लेमसाठी एकच मेथड ठेवली कारण हे जे प्रॉब्लेम आहे ते आता आपण याच मेथडने सॉल्व करणार आहोत. पहा लक्ष द्या. सोल्युशन गिवन इक्वेशन. हा प्रोसिजर लक्षात ठेवा नेमकं काय करतोय. गिवन इक्वेशन आहे x² प्लस xy मायनस y² इक्वल्स टू 0. याला कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ थोडंसं स्पीड वाढवू आपण या प्रॉब्लेमसाठी. कम्पेअरिंग विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. चला याच्यावर a ची व्हॅल्यू येईल 1. पटकन ते तुम्हाला इक्वेशन लिहिलं त्याच्यानंतर 2h ची व्हॅल्यू तीसुद्धा 1 राहील आणि लास्टमध्ये b ची व्हॅल्यू ती राहील -1. आता लेट m1 and m2 with the slope of lines represented by above equation. हा लक्षात द्या. प्रॉब्लेम सॉल्व करताना सेंटेन्स लिहिणं खूप सोपं असते. सेम डायलॉग असते. सेम जसंच्या तसं लिहायचं असते. प्रॉब्लेममधला फरक जास्त नसतो. तुम्ही अशा मागच्या प्रॉब्लेममध्ये a ची व्हॅल्यू काढली m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काढले. रिप्रेझेंटेड बाय अबो इक्वेशन. देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल्स टू मायनस 2h/b अँड m1 इंटू m2 ते येईल a/b. आता m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आपण पटकन 2 मिनिटात काढून टाकू. पहा लक्ष द्या. आता मायनस 2h ची व्हॅल्यू आहे 1 आणि b ची व्हॅल्यू 1 त्याच्यामुळे येईल -1 अँड m1 इंटू m2 ची व्हॅल्यू पहा a/b आहे. a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू मायनस त्याच्यामुळे सुद्धा येईल -1. दोन्ही व्हॅल्यू -1 येतील. पहा लक्ष द्या. सॉरी हे मायनस इंटू पहिली व्हॅल्यू प्लस येईल आणि दुसरी व्हॅल्यू येईल -1. सॉरी मायनस पहिल्या याच्यात कॅन्सल होतं आणि सेकंड याच्यात ती -1 आहे. आता m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 याला इक्वेशन 1 नाव देऊन द्यायचं. सेम याच मेथडनी काढायचं. ते तुम्हीच काढण्याचा प्रयत्न करा पटकन 2 मिनिटात. आता आपल्या रिक्वायर्ड लाईन्स ज्या आहेत ते या दिलेल्या लाईन्सला पॅरलल आहे त्याच्यामुळे आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोपसुद्धा तोच राहील m1 आणि m2. नाव
required lines are parallel to given lines. आता आपल्या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत दिलेल्या लाईन्सला कशा आहे तो पॅरलल आहे आणि पॅरलल असेल तर तुम्हाला माहित आहे देअरफॉर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आता आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप सुद्धा तोच राहील R M1 and M2. हा लक्षात सोप आहे दिलेल्या लाईनचा स्लोप जो असेल तोच आपल्या रिक्वायर्ड लाईनचा राहतो कारण रिक्वायर्ड लाईन्स या लाईन्सला कशा आहेत पॅरलल. आता देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स कडू आपण देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स having slopes M1 and M2 and passing through point. आता कुठल्या पॉईंटमधून जात आहे होते 2-3 या पॉईंटमधून जात आहे त्याच्यामुळे पासिंग थ्रू पॉईंट 2-3. ओके हा याच्यामध्ये थोडीशी हे जे असतात थेरोटिकल पोर्शन आहे चॅप्टर सेकंड पार्ट जो असतो त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला थोडंफार लिहिता यायला पाहिजे. आता तुम्हाला इक्वेशन काढायचं रिक्वायर्ड लाईनचं पहिल्या लाईनचा स्लोप M1 आहे या पॉईंटमधून जातो त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही लाईनची इक्वेशन लिहायचे कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे असते आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये. आता चला पहिल्या लाईनचं इक्वेशन लिहू स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये काय असतं y मायनस y1. आता इथे y1 पहा काय हा x1 आणि हा y1 ची व्हॅल्यू -3 इक्वल्स टू m म्हणजे स्लोप. आता इथे पहिल्या लाईनचा स्लोप तुम्हाला M1 दिला आहे त्याच्यामुळे M1 लिहितो आणि इंटू x मायनस x1 ची व्हॅल्यू 2 अँड आता असं दुसऱ्या लाईनचं इक्वेशनसुद्धा मी लिहितो इथेच सेम तसंच. आता y मायनस y1 ची व्हॅल्यू 30 राहील फक्त इथे स्लोप चेंज होईल M2 इंटू x मायनस 2. हा लक्षात आहे. चला आता पहिल्या लाईनचं इक्वेशन मला मिळणार पहा लक्षात आहे. आता दोन्ही लाईनचे मी स्लोप ॲट ए टाईम इक्वेशन लिहिले आहे. आता y मायनस इंटू मायनस हे +3 होईल. नंतर इकडची जी टर्म आहे राईट हँड साईडची ती लेफ्ट हँड साईडला ना हे होईल -M1 इंटू x मायनस 2. पहा लक्षात आहे सोप आहे इक्वल्स टू 0 अँड दुसऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन पहा काय होईल. आता y मायनस इंटू मायनस हे सुद्धा प्लस होईल आणि राईट हँड साईडची टर्म लेफ्ट हँड साईडला आणली ती M2 इंटू x मायनस 2 इक्वल्स टू 0. बस थोडेफार कॅल्क्युलेशन चेंज होतील बाकी काही नाही सगळ्याचा प्रॉब्लेम अख्खाच असंच. आता तुम्हाला दोन्ही लाईनचे इक्वेशन मिळालं हे मिळालं तुम्हाला पहिल्या लाईनचं इक्वेशन हे मिळालं तुम्हाला दुसऱ्या लाईनचं इक्वेशन. आता या दोन्ही लाईनचं आपल्याला काय काढायचं आहे जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन. चला आता या दोन्ही लाईनचं जॉईंट इक्वेशन आपण काढू. देअरफॉर कंबाईन इक्वेशन ऑफ दीज लाईन्स कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन काही म्हटलं तरी चालते कंबाईन म्हणा जॉईंट म्हणा. देअरफॉर कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स आर. आता या लाईनचं कंबाईन इक्वेशन आपण काढू. चला आता पहिल्या लाईनचं इक्वेशन पहा काय आहे y+3 मायनस M1 इंटू x मायनस 2 हे पहिल्या लाईनचं इक्वेशन. आता हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन त्यांनी मल्टिप्लाय करू. इथे आहे y+3 ओके नंतर मायनस M2 इंटू x मायनस 2 आणि इक्वल्स टू 0. चला आता हा प्रोडक्ट आहे y+3 नी मल्टिप्लाय करा तुम्हाला मिळणार y+3 होल स्क्वेअर. नंतर y+3 नी सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं तुम्हाला मिळणार -M2 इंटू x मायनस 2 इंटू y+3
नंतर आता -m1 इंटू एक्स मायनस 2 मल्टिप्लाय करू, आपल्याला मिळणार आता मायनस, इथे लिहितो मी -m1 इंटू एक्स मायनस 2 इंटू वाय प्लस 3 आणि लास्टमध्ये मायनस इंटू मायनस हे प्लस होऊन जाईल. हा इथे व्यवस्थित लिहू आपण. हां, येईल -m1 इंटू एक्स मायनस 2 इंटू वाय प्लस 3. हा थर्ड टर्म मी खाली लिहिली. आता फोर्थ टर्म मायनस इंटू मायनस येईल, त्याच्यामुळे येईल प्लस m1 m2 एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 हे होईल एक्स मायनस 2 होल स्क्वेअर आणि इक्वल्स टू 0. बस आता काही याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आधी पुन्हा याला थोडंफार सॉल्व करून देऊ. आपला वाय प्लस 3 मागच्यापेक्षा थोडंसं कॅल्क्युलेशनसाठी सोपा प्रॉब्लेम आहे. चला याच्यामधनं सुद्धा मायनस कॉमन निघते, एक्स मायनस 2 इंटू वाय प्लस 3 कॉमन निघतो, त्याच्यामुळे त्याला कॉमन करून आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील m1 प्लस m2. पहा मायनस कॉमन काढलं आणि ही टर्म कॉमन काढली, इथे राहील m1 आणि इथे राहील m2. इकडे येईल तुमच्याजवळ एक्स मायनस 2 इंटू वाय प्लस 3 आणि लास्टमध्ये पुन्हा तीच टर्म m1 m2 एक्स मायनस 2 होल स्क्वेअर आणि इक्वल्स टू 0. चला आता याच्यानंतर m1 प्लस m2ची आणि m1 इंटू m2ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून पुट करायची. m1 प्लस m2ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली, ती पुट करू आपण वाय प्लस 3 होल स्क्वेअर मायनस m1 प्लस m2ची व्हॅल्यू 1, ही व्हॅल्यू ती 1 पुट करायची. ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 इंटू वाय प्लस 3. इकडे m1 इंटू m2ची व्हॅल्यू ती -1 आहे, ती -1 आपण पुट करू -1 इंटू एक्स मायनस 2 होल स्क्वेअर आणि इक्वल्स टू 0. बस आता याला कॅल्क्युलेशन करून आपल्याला सॉल्व करायचं. कठीण तर खूपसं नाही आहे, इझिली तुम्हाला सॉल्व करता येईल. आता ह्या व्हॅल्यूज मी मोडतो. चला पहिल्या टर्मचं एक्सपान्शन करा. इथे येईल तुम्हाला वाय स्क्वेअर प्लस 3y आणि याचं हे येईल 6y 2 मल्टिप्लाय करा. पहा 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 इंटू वाय इंटू 3 6y प्लस थर्ड टर्मचं स्क्वेअर 3चा स्क्वेअर येईल 9. नंतर मायनस आहे तर मायनस लिहितो मी. पहा लक्षात द्या, हे झालं पहिल्या टर्मचं स्क्वेअरिंग. त्याच्यानंतर आता नेक्स्ट टर्म आपल्याकडे पोचायचं. आता मायनस आहे तर मायनस लिहितो. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन मला करायचं आहे, तर एक्सनी मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार XY. नंतर एक्सनी प्लस 3x मिळणार मला इथे. नंतर मिळणार -2y आणि लास्टमध्ये -6. पहा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे ते थोडंफार पाहून घ्यायचं. नंतर -1 इंटू आता एक्स मायनस 2चं स्क्वेअरिंग करा, x² -2 इंटू x 2x येईल आणि हे -4x आणि प्लस 2चा स्क्वेअर येईल तो 4 आणि इक्वल्स टू 0. बस आता हे ब्रॅकेट ओपन करा. तर हे ब्रॅकेट ओपन करू आणि याचा आन्सर काढू. बाकी खूप काही कठीण नाही आहे, इझिली सॉल्व करता येण्यासारखा प्रॉब्लेम आहे. चला आता ब्रॅकेट ओपन करू आणि याला सॉल्व करू. आता ब्रॅकेट ओपन जर केलं तर मला पहिली टर्म y² ती तशीच्या तशी मिळणार, y² प्लस 6y प्लस 9. आता ब्रॅकेटच्या समोर मायनस साईन येते, येईल -xy. नंतर येईल -3x. नंतर मायनस इंटू मायनस येईल +2y. नंतर येईल +6. नंतर आता इथे मायनस आहे त्याच्यामुळे येईल -x². हे येईल +4x आणि लास्टमध्ये -4 इक्वल्स टू 0. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. देअरफॉर सगळ्यात पहिले आपण x² ची टर्म लिहितो. x² ची टर्म आहे -x². मग आपल्याला xy ची टर्म पाहिजे, आपल्याला xy ची टर्म पाहिजे कसं आहे -xy. ओके. नंतर y² ची टर्म पाहिजे, y² ची टर्मसुद्धा एकच आहे, ती येईल +y². नंतर x ची टर्म पाहिजे, एक्सच्या टर्ममध्ये 2 आहे, -3x + 4x ती येईल +x. मग y ची टर्म पाहिजे 6y + 2y हे येईल 8y. पाच थोडंफार आणि शेवटी कॉन्स्टंट 9 + 6 येईल 15 -4 हे येईल 11 +11 आणि इक्वल्स टू 0. पुन्हा आपल्याला पहिली टर्म मायनस नको आहे त्याच्यामुळे दॅट इज मायनसने मल्टिप्लाय केलं ते येईल x². इथे येईल +xy -y² -x -8y -11 इक्वल्स टू 0 इज रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. बस या पद्धतीने याला सॉल्व करायचं, कठीण नाही आहे, इझिली तुम्हाला सोडवता